नागपुरातल्या एका व्यावसायिकाच्या घरातून सुमारे 4 कोटींची चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले। रजनीकांत चानोरे आणि प्रताप उरकुडे अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। 22 मिनिटात 4 कोटींची चोरी करणारे गजार, उच्चभ्रूंची घरं टार्गेट, आरोपींना महागडे शौक। दोन्ही सराईत गुन्हेगारांवर यापूर्वी 22 गुन्हे दाखल। नागपूरच्या उच्चभ्रू अशी ओळख असलेल्या राजनगर भागात 20 जानेवारीला झालेल्या 4 कोटींच्या चोरीचा अखेर उलगडा झालाय। व्यावसायिक बलजिंदर सिंग नय्यर यांच्या घरात साखरपुडा होता। त्यासाठी नय्यर कुटुंबीय कळमेश्वर तालुक्यात गेले होते। ही संधी साधत बंगल्याच्या स्वयंपाकघराचे ग्रिल तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता। 247 तोळा सोन्याची चोरी, दागिने, हिऱ्याचे दागिने, रत्नहार लंपास, 65 लाखांची रोकडही चोरली। ज्यांच्या बंगल्यात चोरी झाली त्या बलजिंदर सिंग यांचे पेट्रोल पंप आहे। नय्यर यांचे कुटुंबीय पहाटे 3च्या सुमारास घरी परत आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला। ही मोठी घरफोडी होती आणि त्याच्यात म्हणजे कॅश होता जवळपास 65 लाख आणि सोने चांदीचे दागिने तसेच डायमंडचे दागिने होते, ते पण त्याचे चोरीस गेले होते। ज्यावेळेस त्याला अटक करण्यात आली होती त्यावेळेसही त्याच्याकडे 1,10,000 रुपये कॅश बरामद करण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही मध्ये चोरटे दिसले, मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट नव्हते। चोरट्यांचा शोध लावण्याचं आव्हान गुन्हे शाखा पोलिसांसमोर होतं। सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणात गेल्या वर्षी पकडलेल्या चोरांवर पोलिसांना संशय आला। त्यांची शरीरयष्टी भंडारा जिल्ह्यातील सराईत चोर रजनीकांत चानोरे आणि प्रताप उरकुडे यांच्याशी जुळत होती। संशयाच्या आधारावर पोलिसांनी या दोघांच्याही घरावर धाड मारली। त्या ठिकाणी पोलिसांनी मोठी रक्कम जप्त केली आहे। चोरी केलेली 32,97,00,000ची रोख रक्कम, 122 तोळा सोन्याचे दागिने, 197 ग्राम हिऱ्याचे दागिने। हे सगळं सापडल्यानंतर यांनीच नागपूरमध्ये चोरी केल्याची पोलिसांना खात्री पटली। मात्र दोघेही आरोपी मुंबई, अहमदाबाद, पुणे असे एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। अखेर गुन्हे शाखेनं दोनही आरोपींना पुण्याच्या भोसरी येथील एका लॉजमधून अटक केली। आपल्याला सीसीटीव्ही फुटेजेस याच्यात मिळाले होते, परंतु त्याचे जो क्लॅरिटी नव्हती त्याच्यात, परंतु त्याचे हावभाव, त्याचे चालण्याचा जे तरीका मग हे सगळे आपण टेक्निकली ॲनालाइज केले आणि टेक्निकल ॲनालिसिसमध्ये भरपूर गोष्टी समोर आली आणि त्यामुळे हे आपला डिटेक्शन याच्यात झालेलं आहे। त्याच्यात सायबर ब्रांच जे आहे आपलं सायबर युनिट त्याचंही मोठं योगदान राहिलेलं आहे। रेकी करून घरफोडी करण्यात हे दोनही आरोपी पटाईत आहेत। दोनही आरोपींवर नागपूर भंडारात चोरीचे अनेक गुन्हे आहेत। छत्तीसगड मधील भिलाई, राजनांदगाव मध्येही घरफोड्या केल्या आहेत। आरोपींवर चोरीचे 22 गुन्हे दाखल आहेत। आरोपी उच्चभ्रू लोकांची घरं टार्गेट करत होते। मोठा माल हाती लागल्यावर मुंबई, अहमदाबादला पळायचे। मोठ्या शहरात जाऊन आलिशान जीवनशैली जगायचे। महागडी घड्याळ, महागड्या कपड्यांचा चोरांकडून वापर केला जायचा। आरोपींना बोट, हॉटेलिंग आणि पर्यटनाची आवड होती। चोरीच्या पैशांची शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक त्यांनी केली। पोलिसांनी या दोनही आरोपींकडून आतापर्यंत 3 कोटींपेक्षा अधिकचा मुद्देमाल हस्तगत केलाय। उर्वरित 1 कोटींच्या मुद्देमालाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।